यांनी आपल्या नावाच्या पुढे CA चार्टर्ड अकाउंटंट हे मोठं एक यशस्वी पद लावलं. त्याबद्दल सर्वांनी त्यांचं अभिनंदन करायचं. टाळ्या वाजवा. त्यांच्या यशाचा पहिला पाया मी म्हणेन. ज्यांनी या यशाची पहिली पायरी त्याच्या समोर ठेवली असे CA मनोज पाटील यांना मी विनंती करतो की त्याचा सत्कार करायचा. या पहिला CA आणि आपल्या पूर्ण वाळे विभागामध्ये भटचा 2 CA फक्त अजूनपर्यंत आहे. पहिले मनोज पाटील आणि मग भूपेश भगत. रुपेश विलासकर यांना मी विचारेल त्यांना कसं वाटतंय CA बनून. आणि सर्वात प्रथम सर्व आलेल्यांचे या कौटुंबिक सोहळ्याला तुम्ही सर्वजण आमच्या उपस्थित राहिला त्याबद्दल आपण जन्मला बघता येईल. शिक्षा DMC कसा आहे का प्रमाणे असतील तेव्हा एक DMC शाळेतून प्रथम क्रमांक येईल तेव्हा राहिलेलं सेकंड आहे. त्याला भरून आले बोलू दे बोलतो कॉलेज झालं 11वी लागलं 11वी झाली करिअर मध्ये काय करायचं ते माहिती नव्हतं.
पूर्ण फॅमिलीमध्ये कोण असं नव्हतं, फक्त एकच काका. त्यांच्या रिझल्टचं कार्याकडे गेलो, ठरवलं की काय करायचं, CPD करायचं, CA करायचं. त्यांनी तसं मार्गदर्शन दिलं. CPDची एक्झाम दिली डिसेंबर 2015. फर्स्ट अटेम्प्ट CPD क्लिअर झाली, 102 मार्क्स. त्याच्यानंतर असं वाटलं की IPCC लगेच होईल. IPCC एक्झाम दिली, फर्स्ट अटेम्प्ट बोथ ग्रुप फेल. तेव्हा वाटलं पुढे काय, परत अटेम्प्ट दिलं, परत बोथ ग्रुप फेल झाले. त्याच्यानंतर मध्ये मी ब्रेक घेतला, TYC एक्झाम दिली. म्हणजे TY जाऊ दे, TY नंतर परत एक ग्रुप दिला, IPCC क्लिअर झाला. तेव्हा वाटलं IPCC ग्रुपवर क्लिअर झालं म्हणजे आपण ऑलमोस्ट CA करणार, पण तसं काही झालं नाही. ग्रुप 2 जसं दिलं IPCCचं, फर्स्ट अटेम्प्ट फेल. त्याच्यानंतर परत एक अटेम्प्ट दिला, एक एक्झामिनेशन आला, 3 सब्जेक्ट मधला एक ऍडव्हान्स अकाउंट एक्झाम झाला, तरी 2 सब्जेक्ट बाकी होते. तेव्हा वाटलं की होईल, कारण सगळ्यात CA मधला ऑडिटचा पेपर सर्व मुलांना फेल करतो. नेक्स्ट अटेम्प्ट दिलं, 300 पैकी 150 ला पासिंग असतं, मला डॉट 150 मार्क्स. IPCC क्लिअर. त्याच्यानंतर मेन एक्झाम होती तिथं फायनल. तेव्हा कोविड लागलं, तरी एक्झाम होती, मी एक्झाम दिली फायनलचा फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप दिलं, फेल. आउट ऑफ 400 माझे मार्क्स आलेले अराउंड 160, 200 पासिंग. त्याच्यानंतर परत जुलैमध्ये अटेम्प्ट होता, एक्झाम दिली. जॉबला सुट्टी घेतली, आरामात 1-1.5 महिन्याची सुट्टी घेऊन एक्झाम दिली. त्यासाठी आम्हाला सेकंड ग्रुप क्लिअर झाला. तेव्हा असं ऑलमोस्ट वाटलेलं की एकच ग्रुप राहिले, आता CA बनणार. ही डिसेंबरची अटेम्प्ट क्लिअर झाली 2021, आज चालेल 2025. फायनलचा फर्स्ट ग्रुप जसं एक्झाम देत गेलो, फेल. आउट ऑफ 400 150, 160, 170 असे मार्क्स यायचे, फेल. फायनलचा फर्स्ट ग्रुप जेव्हा मी इथे विरारला शिफ्ट झालो, त्याच्या आधीपर्यंत मी फायनलचे 7 अटेम्प्ट घेऊन झाले ग्रुप 1चे. त्याच्यानंतर अटेम्प्ट दिला इकडे येऊन. मला फर्स्ट ग्रुप मध्ये SFA मध्ये एक्झामिनेशन आहे. CA मध्ये असं रूल आहे की एका विषयात जर तुम्हाला 60 मार्क्स आले की तो विषय तुम्ही द्यायचा नाही, पण त्याच्यात एक आहे कंडिशन की जर 60 मार्क्स आले तर नेक्स्ट 3 अटेम्प्ट मध्ये तुम्हाला क्लिअर करायला लागणार बाकीच्या सब्जेक्टमध्ये मार्क्स. जर काही नाही मिळाले तर तो 60चा एक्झामिनेशन लॅब सोडा, परत त्याची स्टडी करायची. त्याच्यानंतर मी इथे आल्यावर एक्झाम परत दिली. तेव्हा माझं ग्रॉस टोटल 149 झाली, 150 ला पासिंग होतं, 1 मार्क्सने फेल. त्याच्या आधी आता लास्ट एक्झाम दिली मे 2025. तेव्हा एक्झाम दिली आणि मी सेकंड होता एक्झामिनेशन नंतर. तेव्हा एक्झाम झाली, तेव्हा मला असं वाटलं की घरी बोललेलं आल्या की CA होणार. माझे मार्क्स 150 आले, ऑडिटमध्ये मला 39 आले, कारण प्रत्येक सब्जेक्टमध्ये 14 मार्क्स कंपल्सरी असते. पास 150 क्रॉस होती, पण ऑडिटमध्ये 39. नंतर एक्झाम होती दिवाळीमध्ये, मला एक्झाम द्यायला पुढे जायचं कुठे दिला मी त्या अटेम्प्ट दिला, 3 नाही करायला रिझल्ट लागला. असं करायला घरी कोणाला थांबतो. ऑफिसला जायला निघालो, ऑफिसला पोहोचलो, मित्राचा फोन आला जो वरच्या इकडे राहतो, त्याचे 1 रुपये सर्व्हिस फोन आला
रिझल्ट लागला. रिझल्ट आला, मला 4 मार्क्स फेल झाले. तेव्हा थोडा वेळ असं वाटलं मी रिझल्ट बघणार, माझ्या रिझल्टवर ते नक्की ऑफिसला पोहोचलो. मॅमने फोन केला, रिझल्ट लागला चेक करतो. सरांना बोललो मोठी स्क्रीन आहे तिथे चेक करूया काय होईल. सरांनी टाकलं बोलला पहिल्यावर इथे करेक्ट आहे, करेक्ट टाकला कॅप्चर. थर्ड टाइम टाकलं तेव्हा सक्सेसफुल दिलेलं मार्क्स बघितले. जेवढं खाली दिलेलं झालं की कॉंग्रॅच्युलेशन युअर क्वालिफाईड आहे. लाईफचं सर्वच ठरलं. 2015 स्टार्ट केलेले सीए, 2025 क्लिअर झालं. आपल्या फॅमिलीमध्ये कोण आहे की सपोर्ट करतो. मग काकांना परत तर होईल. त्यामुळे एकच सांगूया कधी पण भले अप्स अँड डाऊन्स होते काही होते कंटिन्युअस देत राहायचे. सगळे स्ट्रगल होते. मम्मीला पण माहिती आहे, पप्पांना माहिती आहे, घरातल्या सगळ्यांना माहिती आहे. ऍक्च्युली मी जास्त फंक्शन कुठे अटेंड केलेच नाही. माझ्या पर्सनल फॅमिलीमध्ये पण नाही. तुम्ही सगळे जमलेल्या सगळ्यांना माहिती असेल की हा इथंच नाही, कधीच नाही. मम्मी तर गणपती नाम बोलायची विचारचं मला जाताना फक्त या फ्लॅटच्या वरती जो गणपती आहे स्वामी समर्थांचा गणपती होता त्यांच्याकडे. मला तेव्हा असं वाटलं की स्वामींकडे गेलो, दर्शन घेतलं, बस झालं. तेच माझं गणपती सेम डिक्टो आता माझ्या मोबाईलमध्ये फोटो. तिथे गणपतीला काय बोललो, एकदा स्टडी करत होतो, एक्झाम दिली. या स्ट्रगल 10 वर्ष, पण त्याच्या आधीचं पूर्ण जे 10 वर्ष जे सपोर्ट सर्व फॅमिलीने केलं ना तेच एक मेन असतं. बस खूप मोठा सर्वांनी सपोर्ट केला. भरपूर माझ्याचे फ्रेंड्स की आता इथे नाही येते, पण म्हणजे त्यांचा जो सपोर्ट होता ना तो मला भरपूर चांगला होता. जसं माझा एक फ्रेंड आहे की प्रशांत प्रदीप रेवाय, तो याचे क्वालिफाईड फर्स्ट अटेम्प्ट सीए होता आणि त्याने आतापर्यंत भरपूर म्हणजे भरपूर सपोर्ट केला. डेलॉइटमध्ये कामाला होता, ईवायमध्ये होता, आता तो CG पॉवरचा मॅनेजिंग डायरेक्टर होता, पण आता पण सपोर्ट करतो. म्हणजे असं वाटतं की तेव्हा हे फ्रेंड्स पाहिजे ठीक आहे त्यांच्यावर नंतर गेट टुगेदर होईल. पण एक तुमचे सर्वांचे आशीर्वाद मिळाले त्यामुळे आज उभे आहे. ही नावापुढे एक टॅग लागला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. आपण जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्या नावाच्या पुढे एक टॅग असायला पाहिजे. बस त्यामुळे सगळ्यांचे तुमचे काकांचा वाटा, तुमच्या सगळ्यांच्या नातेवाईकांचा वाटा. सगळ्यांची इच्छा तीच होती की माझा मुलगा पुढे जावा म्हणून, आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं माझं. तुमचंही सगळ्यांना ते स्वप्न पूर्ण झालं. बघत फॅमिली तसंच पाटील परिवार सर्व नातेवाईकांचं. तसंच माझं मोठ्या भावाने भरपूर त्याच्यासाठी केलं. त्यावेळेस त्यांचं अडचण नसतं आणि त्याने कोरोनाच्या ह्याच्यात पण केली. जरी लावलं सुद्धा त्याच्या परिस्थिती बघायला नाही, म्हणायला नाही, त्याचंही मी कौतुक करतो. कधी नाही म्हणाले आई मी नाही शिकलो, त्याला शिकू दे आई मी वरील त्याचे पैसे म्हणाला त्याचं आवाज मानते. तुमची सर्वांचंही मी आभार मानते. तुमची मुलं पुढे जाऊ विश्वास माझी प्रार्थना. मला जेवढा सपोर्ट करता आला तेवढा मी केला त्याला.
जमेल तेव्हा. मेन म्हणजे जेव्हा तो फेल होता त्याच्यावर मला मेसेज पाठवायचा व्हॉट्सअपमध्ये, कॉल करायचा. मी त्याला सांगायचं तो हार मानू नको, कारण एकदा सोडून दिला तर मग पुढे होत नाही. आणि काय असतं या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एकदा तुम्ही गॅप घेतली किंवा परत ते त्याच ट्रॅकवर यायला कठीण जातं, म्हणजे तेवढं जमत नाही. कारण एक्झाम तर टफ असते, क्लिअर करणं तर त्याच्यापेक्षाही टफ असतं. तर आता माझाच एक्सपिरियन्स झाला तर मी जेव्हा सीए झालो तेव्हा आमची लास्ट बॅच होती, त्याच्यामध्ये 12वी नंतर नव्हतं, बीकॉम झाल्यानंतरच होतं. तर मी बीकॉम झालो 88ला आणि मी 91ला मी सीए झालो. त्याच्यामध्ये मी ICW पण केलं होतं, तर मला थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स होता. माझ्या शाळेमध्ये होता त्या शाळेमध्ये मी पण होतो, सेम शाळेमध्ये, म्हणजे 8वी ते 10वी, आणि शाळेमध्ये मी पहिला आला. त्याच्यामुळे थोडस माझ्या डोक्यात वारा होता की शाळेमध्ये पहिला आलोय तर इझी व्हायला पाहिजे सीए. आणि फॉर्च्युनेटली म्हणजे माझ्या लकने मी जेव्हा 12वी नंतर ICW आम्ही मित्रांनी करायचं ठरवलं तर माझं फटाफट क्लिअर होत होतं. जे मी ग्रुप दिलेले ते क्लिअर झाले. ICW म्हणून अजून एक कोर्स आहे कॉस्ट अकाउंटिंग, तुम्ही करत होतो तर क्लिअर झालं. म्हणून मला अजून कॉन्फिडन्स होता की माझा सीए पण असंच होईल, जे मॉक सारखं होऊन जाईल. पण जेव्हा मी अटेम्प्ट द्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला कळलं की हे वेगळं आहे, असं एवढं इझी घेऊन जाणार नाही. तर मी जेव्हा 2 ग्रुपची सुट्टी घेतली त्याच्यात मी एकच ग्रुप दिला, इंटर. तेव्हा इंटर बोलायचे, आता हे IGCC ग्रुप त्याला. आणि तर ते, आणि त्यावेळेला बीकॉम मध्ये जर 50% तुमचे अकाउंट्स, मॅथ्स आणि असं असेल तर फाउंडेशनची एक्झाम द्यायला लागायची, त्यांना 12वी नंतर द्यायला लागते ती एंट्रन्स एक्झाम. माझा मग मी एकाच ग्रुप दिला, फेल झालो त्याच्यामध्ये. मग अजून मेहनत करून माझा मग तो इंटरचा सेकंड ग्रुपात मी जेव्हा क्लिअर झालो, असे प्रत्येक ग्रुपला मला 2-2 अटेम्प्ट तरी लागतात. माझं 4 वर्षात क्लिअर झाले. 91ला मी सीए झालो आणि मग मी डिलॉइट मध्ये कॉन्ट्रॅक्टवर जॉईन झालेलो. मग नंतर चेंज करून आता मी दुसऱ्या कंपनीमध्ये आपण आला होता ऑफिसमध्ये मागे एकदा. तर खरी मेहनत त्याचीच आहे, आम्ही फक्त सपोर्ट केला पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे ते झालेलं आहे. आणि असाच सपोर्ट राहू दे आणि मुलांनी पण याच्यातून प्रेरणा घेणं गरजेचं आहे. मला वाटतं सगळ्यांनी, म्हणजे सीए कसं नाही, आता तुमचा वर्ल्ड ऍक्च्युली खूप कॉम्पिटेटिव्ह, म्हणजे आमच्या वेळेला एवढं नव्हतं, होतं म्हणजे तेव्हा नोकऱ्या कमी होत्या किंवा ऑपॉर्च्युनिटीज कमी होतात. आता ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे पण तेवढी कॉम्पिटिशन आहे आणि तेवढी मुलं पण करतात. आता माझ्याच मुलांचं झालं तर माझा मुलगा आता त्याला इंजिनिअरिंग करतो, तर त्याला ऍडमिशन तर घेतलंय आम्ही. पण मी त्याला ऑलरेडी सांगितलंय तू अभ्यास केला नाही तर तुला वाटेल मी 10वीमध्ये, त्याने 10वीमध्ये खूप चांगला स्कोर करताय 96%. तर त्याच्यामुळे त्याला लगेच ऍडमिशन मिळालं, त्यांनी लगेच दिलं इंजिनिअरिंगला ऍडमिशन. आणि त्याला JEE मेन आणि IIT ऍडव्हान्स वगैरे करायचे. तर मी म्हटलं अरे ते नुसतं बोलून नाहीये, तुला तेवढं घासायला पण लागणार आहे. नुसतं बोलशील की मला मी आता 10वी झालोय म्हणजे पुढे होईल, म्हटलं माझा एक्सपिरियन्स तरी तोच आहे, पुढे तुला पण त्याच करायला लागेल. तर माझी मुलीने पण बऱ्यापैकी शिकली आहे, इंजिनिअरिंग करायला ती ऑस्ट्रेलियामध्ये झालीच एक्झाम असतात. पण तिथं ते इंटर्नशिप त्यानंतर बघू. तर अशी तुम्ही पण प्रगती करायला पाहिजे, म्हणून हा कौतुक सोहळा तो पण आहे. नुसतंच त्याचा कौतुक असं नाही, तुम्ही पण त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. तर तुमच्या फील्डमध्ये तुम्हाला आवडेल त्याचं गरज नाही की प्रत्येकाने सीए व्हायला पाहिजे. तुमच्या आवडच्या फील्डमध्ये पण जेवढं तुम्हाला अभ्यास सोडायचा नाहीये, अभ्यास हेच आपल्याकडे आहे. कारण शेवटी परिस्थिती सगळ्यांची असते, आमची पण परिस्थिती खूप खराब होती. आमची तर वडापावची गाडी, बाबा वडापावची गाडी लावायची आणि तिथून शिक्षण घेऊन पुढे जाऊन आपण सगळं केलं. आमच्याकडे पण काय पैसा नव्हता, फी भरायला पैसे नसायचे, म्हणजे सीए ला एक्झाम द्यायला पैसे नसायचे. तिकडून देऊ म्हणजे बहीण वगैरे द्यायची तेव्हाच पाहिजे. क्लास तर मी कधी आयुष्यात लावला नाही, पहिली ते सीए होईपर्यंत मी कधीच क्लास लावला. त्याने पण खूप मेहनत केली आहे. एखाद्याने कंटाळून सोडून दिलं असतं, पण त्याने पण चिकाटीने कम्प्लीट केलं म्हणून झाले. तर लेट अस सेलिब्रेट, डोंट क्राय. ओके.
भाऊ तसेच आई पप्पा आत्या व इथे सर्व जमलेल्या तुम्हा सर्वांचे माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. आज तुमचा सर्वांचा पाठिंबा होता. मी तर आता 8 महिने झाले भाऊसोबत कनेक्ट आहे, पण आधीपासून तुमच्या सर्वांचा पाठिंबा होता म्हणून आज हा दिवस आपल्या सगळ्यांना अनुभवता येतो आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आजचा दिवस माझ्यासाठी व आपल्या सर्व कुटुंबासाठी खूप मोठा आणि अभिमानाचा आहे, कारण आज माझ्या भावासारख्या धीराने म्हणजे आपल्या घरातल्या लाडक्या लेकाने चार्टर्ड अकाउंटंट ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. त्यासाठी भावांचे खूप खूप आभार. आता जसं आई म्हणाल्या की त्यांची खूप इच्छा होती की भाऊंनी सीए व्हायचं. मला नेहमी म्हणतात आई, मी आल्यापासून मला काही नको, माझा गुरु एकदाचा पास होतो, मला देवा काही नको. आई देवाकडे प्रत्येक टायमाला माझ्या गुरुच्या प्रयत्नांना यश मिळते आणि आमचे देवाने खरं बोल दाखवलं आणि आई पप्पांचं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं. आज खऱ्या अर्थात आई पप्पांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं. एवढंच नाही तर आई मला नेहमी या सर्व गोष्टी सांगताना सांगायचं की म्हणजेच दादाचा म्हणजे माझ्या आहोंची पण खूप इच्छा होती. मला भेटल्यापासून म्हणायचे की काही नाही तर गुड्डू एकदाचा सीए क्लिअर होते आणि ते आज सांगायचे. आई सांगायची, दादा नेहमी म्हणतो, आताही आईने सांगितलं आणि नेहमी मला सांगतात. सगळ्या गोष्टी सांगताना पण ही मेन गोष्ट पहिला येते आईच्याकडून. दादा नेहमी म्हणायचा, आई तू घाबरू नकोस, मी आहे त्याच्या पाठी, मी करेन त्याला किती काही होते. एवढंच नाही तर आईला काहीसाठी लागलं तरी आई म्हणायच्या मला की दादा मला नाही करायचं, पण त्याच्या परीक्षेला पहिला तो पुढे उभं राहील. आज ते भाऊनी दादाचं सुद्धा स्वप्न पूर्ण करून दाखवलं. सीएची परीक्षा म्हणजे ही त्यांच्यासाठी केवळ अभ्यास नसून ती त्यांच्या संघर्षांची कहाणी. त्यासाठी रात्रंदिवस करून केलेला अभ्यास. आता मी आल्यापासून मी बघत आली आहे की भाऊ असंही ऑफिस वरून लवकर येत नाही. आई सगळ्यांना सांगतात नाही येत लवकर आणि सगळ्यांना असं वाटत असेल की भाऊ कधीच येत नाही कुठे, पण ते आता आमच्या सोबत राहून आम्हालाही माहितीये की ते त्यांच्या ऑफिसला किती टाइम देतात आणि ते त्यांच्या शिक्षणासाठी तेवढे टाइम देतात. त्यांचं लेट येणं हे आम्हाला पण कधी कधी नाही आवडत, पण आई पप्पाही जागे असतात तरी आम्ही आतमध्ये असलो तरी आम्हाला माहित असतं की भाऊ किती लेट आहे. कदाचित आम्ही जर झोपलो असेल, माझं सकाळी उठल्यावर आईसाठी हा एकच प्रश्न असतो, आई भाऊ किती वाजता आले, जेवले की नाही जेवले, काय खाल्लं, ते मी आईला नेहमी विचारते. त्यांनी केलेली मेहनत ही माझ्या समोर आहे. माझी खूप इच्छा होती सीए व्हायची, पण एक परिस्थिती असते त्याच्यामुळं ही नाही झाली. थोडा एक फॅमिली सपोर्ट पण असतो, तो मला कधीतरी नाही मिळाला असं मला वाटलं. पण मी पण आज एक अकाउंटंट आहे. तुम्ही सुद्धा सगळीजण व्हाल पुढे, पण तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांचं जर ऐकला तर तुम्ही तरी पुढे काहीतरी करू शकता. जसे आज आपण ह्यांच्या सोहळ्याला उपस्थित आहोत, तसे आज आपण तुमच्यापैकी कोणाच्याही सोहळ्याला उपस्थित त्यांनी केलेली खूप मेहनत त्यांची अनेक कष्टांची मेहनत, त्यांच्यासाठी अनेकदा आलेले निराशेचे सावट
तुम्ही तर लांबून बघितलं असाल, पण आम्ही जवळून बघितले. जवळून बघणं आणि लांबून बघणं ह्याच्यात खूप फरक असतो. आले की ते एकदम नाराज असायचे, पण आम्ही पण त्याचा विषय नाही काढायचो. आम्ही पण त्यांना आनंदात ठेवायचो. त्यांनी कधीच मारली नाही, तरी पण न थांबता पुढे प्रयत्न त्यांनी चालू ठेवले. हीच त्यांच्या यशामागची खरी कहाणी. खूप वेळा त्यांनी परिवारातले कार्यक्रम, सणासुदीचे दिवस त्यांनी अभ्यासातच घालवले, कारण त्यांनी सर्वप्रथम अभ्यासाला महत्त्व दिले. आज एवढं मोठं यश मिळवणं त्यांच्या डोळ्यातली चमक देखील दाखवून देते की ते करून त्यांनी दाखवलं, आणि म्हणजे ते करून दाखवते की मला सीए व्हायचंच आहे आणि मी करून दाखवणारच. ते त्यांनी आज करून दाखवलं. जेव्हा रिझल्ट लागला त्या दिवशी आम्हाला माहित होतं रिझल्ट. या टाइमला फर्स्ट टाइम असं झालं की आम्ही एकमेकांनी घरात चर्चाही नाही केली की आज रिझल्ट आहे. सकाळी 4 पर्यंत असं नाही की आता भाऊ आहे, घरात आम्ही राहतो. मी आम्ही सांगते, कधी कधी मी भाऊंचं 2 दिवस पण तोंड बघत नाही. कारण का ते लेट येतात, तेव्हा मी झोपलेलो असतो, आणि जेव्हा मी ऑफिसला जात येते तेव्हा ते आंघोळीला जातात. त्याच्यामुळे आमची भेट होत नाही. काय असेल तर भाऊबद्दल मी आईंना विचारते, कधी आले, काय कधी येणार आहे, काय. आईंचं तर सारखं असतं, पप्पा फोन लावा, कधी निघाला की नाही बघू, कुठपर्यंत आला. पप्पानी नाही लावला, अंकिता फोन लाव, अंकिता फोन लाव, कुठे. आम्ही वाट बघत असतो त्यांची खूप. पण त्यांचं ते काम, त्यांनी त्या कामाला महत्व दिलं, कारण का ते कामातूनच त्यांच्या तेवढे शिकत होते. जेव्हा रिझल्ट आला त्या दिवशी घरातल्या व सगळ्यांच्या डोळ्यात जे अश्रू आले ते शब्दात सांगणं अशक्य, पण ते जणू अश्रू नसून ते सर्वांचे अभिमानाचे आनंद अश्रू आहे. त्यांच्यासाठी सीए होणं म्हणजे फक्त ती पदवी मिळवणं एवढंच नाही, तर ती आता त्यांची जबाबदारी झाली आहे. प्रामाणिकपणे आणि शिस्त, सत्तेने काम करण्याची त्यांची ती ओळख कमावली आहे. आणि मला व आपल्या सगळ्यांना एवढीच खात्री आहे की भाऊ ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतील. शेवटी एवढंच सांगेन, यश त्यांनाच मिळतं जे अपयशांना घाबरत नाही. कॉंग्रॅच्युलेशन. 16 सीए रुपेश या कौटुंबिक सोहळ्यासाठी तुम्ही सर्व उपस्थित राहिला, त्याबद्दल तुमचे आभार नाही तरी अभिनंदन करेल. हा सगळ्यांसाठी कौतुकाचा सोहळा आहे. रुपेश तर राहिले बोलेल, आपण सर्वच त्याला मुलू म्हणून ओळखतो. लहानपणापासूनच अगदी हुशार, पण ज्यांना माहिती आहे की त्याच्यात लहानपणी त्याची तब्येत बरी नसायची, त्यामुळे त्याला माझ्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळणार. ही वेगळी खंत आमच्या घरामध्ये होती, पण जवळच राहावं, लहान असताना मुलं आपल्या जवळ राहावं असा आजार पडतो, म्हणून प्रभादेवी मुलसिपल शाळेमध्ये त्याला ऍडमिशन मिळालं. म्युन्सिपल शाळा, अनेक जणांना प्रश्न पडायचा की म्युन्सिपल शाळा काय करणार, काय एवढं शिकवणार. पण काय करणार, शाळा मोठी असो काही असो, आपण काही शिकतो ना यामध्ये महत्व आहे. शिक्षक वगैरे वेगवेगळे असतील, अभ्यासक्रम वेगळा असेल नसेल, पण शेवटी आपण जिद्द पकडतो ना अभ्यासाची पुढे जाण्याची, तीच महत्वाची असते. प्रभादेवी शाळेतून खरं बघायला गेलं तर मराठी माध्यमातून पूर्ण प्रभादेवी शाळेतून पहिला आला, तेव्हा सगळ्यांचं अभिनंदन केलेलं, सगळ्यांनी खूप कौतुक केलेलं.
त्यानंतर पुढे काय करायचं मलाही विचारलं होतं. मी बोललो की बघ आता मी तर आपल्या परिस्थितीनुसार मी माझं थोडंसं शिक्षण केलं आणि लगेच मी जॉबला लागलो. कारण घरात परिस्थिती तशी होती. तर तेव्हा रिडेव्हलपमेंट मध्ये बिल्डिंग गेली होती आणि आपल्याला बाहेर पडायचं होतं. मी त्याला म्हणालो की बघ तुझी काय इच्छा आहे. तर तो बोलला की ठीक आहे मी सीएचा विचारतो मी काकांना भेटतो. बोलला ठीक आहे काकांना भेटूया. काकांना भेटतो तेव्हापासून त्याची सीएची ही पहिली पायरी चालू आहे. अशा अनेक पायऱ्या चढत आज तो सीए बनला. त्याच्यामध्ये खूप काही आहे. खूप कठीण परिस्थिती आली आहे. काही अडचण आली आहे. अनेक कौटुंबिक किंवा काही असेल मानसिक अनेक अडचणी येतात. एवढ्या वेळेला फेल होणं त्या शेवटला अनेक वेळेला रोज वेळेला तर एक मार्गाने फेल होणं. ठीक आहे आपण परीक्षा देतो फेल होतो आपल्या मार्गाने किंवा काय. पण जेव्हा फेल होताना जर एक मार्क फक्त एक मार्काने जेव्हा फेल होता ना तेव्हा कॉन्फिडन्स हा 2 मुठीने खाली पडतो. तो कॉन्फिडन्स नंतर त्यांनी खाली पडून न दिलं आणि पुढे परत देईल परीक्षा असा हा निर्धार केला. त्यामुळे आज तो इकडे अशा काय आम्हाला खूप जण काय काय बोलतात. पण आम्ही विचार करायचो की नाही आम्ही नाही केलं तर काय केलं मी नाही केलं ठीक आहे उद्योग आपला आज झाला. त्यासाठी धन्यवाद सगळ्या आल्या. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. I was afraid to think that you thought you were above me, that I was only fooling myself to think you loved me. But since tonight you said you wouldn't live without me, that round about me you wanted to stay. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation.